नमस्कार, मी ज्योतिष अभ्यासक बाजीराव. ज्योतिषवाणी या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. रविवार दिनांक 31/5/2026 या दिवशी अधिक महिन्यातील पुण्यकर्म काय करावे याची मी आपणास माहिती सांगणार आहे. तत्पूर्वी आपणास दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहे. कोणताही मंत्र किंवा जप हा जेवणानंतर 3 तास करू नये. तसेच कोणत्याही मंत्रामधील सुरुवातीचा ओम ह्या मंत्राचा उच्चार स्त्रियांनी व मुलींनी करू नये. रविवार दिनांक 31/5/2026 या दिवशी अधिक महिन्यातील पुण्यकर्म काय करावे हे मी आपणास सांगत आहे. या दिवशी विवाह ठरण्यास अडचणी येत असतील तर त्या जाण्यासाठी व मनाप्रमाणे विवाह होण्यासाठी, सर्व प्रकारच्या शापातून व त्रासातून मुक्ती मिळण्यासाठी नदीकाठी किंवा तळ्याकाठी 1 मूठ तांदूळ, 1 मूठ तीळ ठेवावे किंवा पिंपळाच्या झाडाखाली 2 बाटली पाणी घालावे व 1 मूठ तांदूळ व 1 मूठ तीळ ठेवावे व तेथे बसून ओम श्री देवांगना दिव्याप्सरांगणाय मंगलम कार्यसिद्धी कुरु कुरु हा मंत्र 500 वेळा म्हणावा. तसेच आजचा दैनंदिन उपाय, आजचा पहिला दैनंदिन उपाय, यशप्राप्ती, इच्छापूर्ती, सुख, आनंद, प्रवास यासाठी ओम श्री सोमाय अमृतेशाय सुधागात्राय नमो नमः हा मंत्र 1100 वेळा म्हणावा. तसेच आजचा दुसरा उपाय, आयुष्य, आरोग्य, सत्ता, वंशवृद्धी, तेज व सर्व इच्छा पूर्ण होणे यासाठी ओम श्री सूर्याय तेजोमयाय मित्राय नमः हा मंत्र 700 किंवा 1000 वेळा म्हणावा. आजचा दैनंदिन करावयाचा तिसरा उपाय, यशप्राप्ती, सामर्थ्य प्राप्ती, मंगल कार्य घडणे यासाठी ओम श्री शिवपुत्र कार्तिकेयाय नमो नमः हा मंत्र 600 वेळा म्हणावा. तसेच आजचा दैनंदिन करावयाचा चौथा उपाय, पुत्र प्राप्ती, विवाह प्राप्ती, आपले स्वतःचे महत्व वाढावे यासाठी व सुवर्ण प्राप्ती होणे यासाठी ओम श्री इंद्र ब्रह्माय नमः हा मंत्र 1900 वेळा म्हणावा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील किंवा करिअर, लग्न, व्यवसाय, शिक्षण, आरोग्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या पत्त्यावर श्री करंबेळकर ज्योतिष यांना आपल्या पत्रिकेसोबत वैयक्तिक भेटू शकता.